शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भाटगिरे यांनी लोकसहभागातून अवघ्या 30 मिनिटांमध्ये विविध प्रजातीच्या 1111 वृक्षांचे रोपण करण्याचा विक्रम केला। निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून आपण या निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण करून एक झाड लावावे असे आवाहन शहर प्रमुख प्रमोदनाना भाटगिरे यांनी केले। पुणे शहरात विविध भागामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले होते। यातील हडपसर येथे भव्य वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1111 वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत महादेववाडी जवळील हेवन पार्क फॉरेस्टच्या टेकडीवर वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। यावर्षी शिवसेना एकनाथ शिंदे फाउंडेशन समूह आणि आनंदवन फाउंडेशनने या मोहिमेच्या माध्यमातून दिलेले 1100 वृक्ष लागवडचे लक्ष्य होते लोकसहभागातून पूर्ण केले असून पुढील वर्षीही पुण्यामध्ये 5000 वृक्ष लागवडीचे लक्ष्य पूर्ण करणार असा विश्वास नाना भाटगिरे यांनी व्यक्त केला। पुण्यातील शिवसेनेच्या या मोहिमेला आता चळवळीचे स्वरूप आले असून लोकसहभागातून वृक्षारोपणाचे कार्य अतिशय कमी वेळेत साध्य करता येऊ शकते। येत्या काळामध्ये ही चळवळ संपूर्ण देशात रुजवली जाणार आणि नागरिकांच्या सहभागातून प्रत्येक टेकडी हिरवी होऊ शकतो असे हिरवेगार हडपसरचे मुख्य संयोजक शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भाटगिरे यांनी सांगितले। या भव्य वृक्षारोपण अभियानामध्ये आनंदवन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कुमार आनंद, भूपेश शर्मा, रमेश नारायणी, विशाल पवार, मनीष गुले, जयंत नवरे, नीरव कुलश्रेष्ठ, यश चौधरी, प्रतीक रेबारी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमर घुले, उपशहर प्रमुख विकी माने, संतोष भाटगिरे, प्रकाश लाकडे, जहीर शेख, रवींद्र भाटगिरे, सचिन तरवडे, योगेश सूर्यवंशी, संतोष जाधव, रमेश शिंदे, स्मिता साबळे, सारिका पवार, निशा थोरात, आशा यादव, प्रतिमा बोबडे, शीतल गाडे सहभागी स्थानिक सोसायट्या रहेजा विस्टा हेवन पार्क, फिफ्थ अव्हेन्यू, सुयश निसर्ग, नमोविहार, उद्योगनगर, विघ्नहर्ता सोसायटी, गंगा विलेज, आशीर्वाद पार्क, मार्गोसा सोसायटी, ओरिएंट व्ह्यू सोसायटीमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वृक्षारोपण कार्यक्रमास मिळाला। आज आमच्या या आनंदवन परिसर या फॉरेस्ट मध्ये तुम्ही बघितलं असन की ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये जे तापमान वाढलं होतं आणि जे उष्माघात या ठिकाणी वाढला होता त्यामुळे अनेक नागरिक या महाराष्ट्रामध्ये उष्माघातामुळे मृत्युमुखी पडले आणि संपूर्ण महाराष्ट्राचं तापमान चंद्रपूर असन, जालना असन, आपल्या पुणे जिल्ह्यात बी या वर्षी तापमानामध्ये खूप प्रमाणामध्ये वाढ झाली होती। त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामधील सर्व शिवसैनिकांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं की जे महाराष्ट्रामध्ये जे तापमान वाढलेलं आहे आणि उष्माघातामुळे अनेक नागरिकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधील जेवढ्याही महानगरपालिका आहे त्या संपूर्ण महानगरपालिकेला प्रत्येक महानगरपालिकेला 1 लाख झाडं लावायचं नियोजन या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं होतं आणि सर्व शिवसैनिकांना त्यामध्ये सांगितलं होतं की प्रत्येक शिवसैनिकांनी या ठिकाणी 50 झाडं तरी या ठिकाणी लावली पाहिजे होती। म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशानुसार आज आम्ही हडपसर मतदारसंघामधील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आनंदवन फाउंडेशनच्या वतीने आमचे सर्व कार्यकर्ते सर्व सभासद या ठिकाणी एक संकल्प केला की हडपसर मतदारसंघामध्ये या आनंदवन परिसरामध्ये 1500 झाडं लावण्याचं नियोजन या ठिकाणी आम्ही सर्वांनी केलेलं आहे। तेच बघत असेल की आज संपूर्ण पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक आनंदवनचे आमचे सगळे अंकल असेल, भूपेश असेल, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी झाडं लावण्याचा संकल्प केला आणि त्याला आजपासून या ठिकाणी सुरुवात झाली। म्हणजे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून आम्ही ही सुरुवात केलेली आहे। आज अंकल आनंदवन फाउंडेशन से बोल रहा हूँ। नाना के सहयोग से और अपने चीफ मिनिस्टर श्री एकनाथ शिंदे जी की भावना को देख के
नाना ने 1500 झाड़ यहाँ लगाने का किया है, हम उसका बहुत स्वागत करते हैं। लेकिन हम नाना की भावना और श्री एकनाथ शिंदे जी की भावना को देख के एक बड़ा डिसीजन लिया है आनंद वन फाउंडेशन की वर्किंग कमेटी ने नाना के साथ मिलके कि हम पूना को, जैसे उदयपुर का नाम है सिटी ऑफ लेक्स, ऐसे पूना का नाम ही हम बदल दे रहे हैं आज से सिटी ऑफ अर्बन फॉरेस्ट। तो ये प्रार्थना है कि शिंदे जी को हमारी तरफ से प्रार्थना कीजिएगा और आपका इसमें सहयोग चाहिए, क्योंकि जब घर घर अर्बन फॉरेस्ट आएगा तो हर जगह कूल कूल हो जाएगा। हॉट लू नहीं चाहिए, घातक नाही पाहिजे हवा, यही प्रार्थना आहे मेरी। मला खूप छान वाटलं इथे येऊन आणि झाड लावण्याचाही खूप आनंद झाला आणि यामुळे की मुलांनाही शिकता आलं की झाड किती गरजेचे आहेत लावणे. झाडं कमी झालीत त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल कमी होत चालली आहे आणि उन्हाळा तेवढंच कडक वाढतोय, पाण्याची कमतरता आहे. हे सगळंच भागवण्यासाठी सगळ्यांना मी विनंती करते, प्रत्येक नागरिकाला की प्लांटेशन करा, सगळ्यांनी येऊन प्लांटेशन करा इथे. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव